या सगळं इथं उपस्थित असलेल्या बहिणींना आणि मी ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला त्या माझ्या आईला सगळ्यात माझ्या या मातांना वंदन करतो. आणि या ठिकाणी मी जिल्हा उद्योग केंद्रात असलेल्या महाराष्ट्र उद्योग विकास केंद्राचा एक कार्यक्रम आयोजक आहे. या कार्यक्रम आयोजकाचं काम हे असतं की आपल्या समाजात ज्या कोणी महिला पुरुष काहीतरी उद्योग करण्याचा हेतू ठेवतात त्यांच्यातला जो उद्योजक आहे तो जागा झाला पाहिजे. आणि तो उद्योजक एकदा जागा झाला की आपण आपल्या समाजासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, राज्यासाठी एक काहीतरी काम करू शकतो. ही ताकद आपल्या महिलांमध्ये आली पाहिजे, यासाठी आम्ही काम करत असतो. या ठिकाणी आमच्या या भगिनी सप्ता शिरसाट, आरती मोरे, नीता गांगुर्डे, सोनी धोटे यांनी हे पहिलं पाऊल टाकलंय उद्योगाच्या याच्यातून. आणि सगळ्यात जास्त आनंद मला याच्यासाठी आहे की या महिलांनी आमचं ऐकून उद्योजकाच्या क्षेत्राकडे वळण्याचा आणि तुमच्यासारख्या ज्या आजपर्यंत घराचा उंबरठा ओंडाळला नाही त्या महिलांनाही उद्योगात सामील करायचं हे मोठं स्वप्न घेऊन या महिला ते आपल्या शहरात फिरतायत. आणि तुमच्यामधून चांगली एक उद्योजका काढावी हा त्यांचा एक हेतू आहे. या चांगल्या हेतूला आपण सर्वांनी प्रोत्साहन द्या. एक नागलीपासून आपण काय करू शकतो? फक्त पापड. एवढंच माझ्या आईला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या नागलीपासून माझ्या आईला, बहिणीला, माझ्या बायकोला ज्यांना ज्यांना जो फायदा होऊ शकतो तो फायदा या मुलींनी ओळखला. त्या नाविन्यपूर्ण एक उपक्रम आपल्या शहरातून एक प्रोडक्ट बनवलं. ते प्रोडक्ट आपण सगळ्यांनी वापरा, लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या या भगिनींचा उद्योग आपल्याला मोठा कसा करता येईल, त्याच्यातून आपल्याला रोजगार कसा मिळेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. हे सदिच्छा मी त्यांना या कार्यक्रमाप्रसंगी देतो. आणि दुसरं म्हणजे माझ्या महिलांना हे सांगणं आहे की तुमच्यामध्ये जेवढी कर्तव्यशीलता आहे तेवढी कोणातच नाही. मी पुरुष आहे, मला मान्य आहे, पण पुरुषापेक्षा एक पुरुषाला पण इथून पाहणारं कोणीतरी असतं, ती म्हणजे माझी आई. मी ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस माझ्या आईकडे बघतो आणि ती मला सांगते बरोबर आहे, ती चूक आहे. आणि ते निर्णय घेण्याची ताकद महिलांमध्ये असते. मग आपण कधीही कुठल्याही गोष्टीला मागं घालू नका. तुम्ही नवऱ्याने सांगितलं तुला समजत नाही, त्या दिवसापासून डोक्यात मला काही समजत नाही. पण तुम्ही हे डोक्यात घालत नाही की मला समजतं म्हणून हे घर चालतं आणि मला समजतं म्हणून हा नीट चालतो, हे त्याला समजत नाही. कारण की कुठलीही महिला आपल्या घरात ज्या वेळेस असते त्यावेळेस ती महिला तिच्या डोक्याची बिंबवलं एक घेऊन असते. आणि ज्यावेळेस ती घराचा उंबरठा ओळंडते त्यावेळेस आमचे नगरसेविका येतात की या व्यासपीठावर येऊन बसते आणि हीच ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. या चांगला हेतू आमच्या सप्ता शिरसाट मॅडम आणि त्यांचा हा नालंदा गृह उद्योग रमाई महिला ग्रुप यांचा आहे. मला कोणत्याही जातीचा पातीचा भेद नाही. मी ज्या जातीतून येतो त्या जातीचा मला अभिमान आहे. पण आपण जाताना उद्योजक होताना आपला प्रोडक्ट कुठली जातीचा माणूस आणि कुठल्या जातीचा बाई वापरणारी हे गोष्टी आपण लक्षात नाही घ्यायचं. आपण फक्त एक उद्योजक म्हणून वापरत राहायचं. आपण बनवलेली वस्तू एक अमेरिकेतला माणूस सुद्धा वापरू शकतो आणि आपण बनवलेली वस्तू माझ्या घरात राहणारा किंवा माझा एकदम झोपीत राहणारा माणूस सुद्धा वापरू शकतो. एवढी ताकद तुमच्या उद्योगात आणि तुम्ही जे बनवणार आहात त्या प्रोडक्ट मध्ये असलं पाहिजे. नुसतं घाबरून चालत नाही. डेअरिंग करा. डेअरिंग केल्याशिवाय तुमच्यात जी ऊर्जा आहे ती बाहेर येणार नाही. आजपर्यंत तुम्ही सहन केलं, माझ्या आईने सहन केलं, प्रत्येकाने सहन केलं, पण ते सहन करण्याच्या पलीकडे